रोजची घरातली धावपळ यामुळे ना स्वतःकडे काही लक्ष देणं होत नाही. खूप वाटतं सकाळी सकाळी लवकर उठायचं, वॉकला जायचं किंवा एक्सरसाइज करायचं खूप वाटतं, पण कुठलं काहीच होत नाही माझ्याच्याने. तर मी ना 4चा अलाराम लावत असते. मी सकाळी लवकर उठेन, वॉकला जाईन, पण कुठलं काहीच होत नाही. मी 4चा अलाराम वाजलं तरी पण बंद करून अजून रिटर्न झोपत असते. ते जाऊ द्या, आता ते विषय आपण सोडून देऊ. मग नंतर मस्तपैकी गरमागरम चहा घेतला आणि त्यानंतर लागलेली आहे इथे स्वयंपाकाला. तर आमच्यासाठी बनवली होती डाळ खिचडी आणि प्रणीतसाठी इथे मी बनवत आहे कांद्याचा पराठा. आणि आत्याचा आज उपवास होता म्हणून त्यांच्यासाठी भगरची खिचडी बनवलेली आहे मी. भाजी काही बनवली नव्हती म्हणून इथे सिंपल असं कांद्याचा पराठा बनवायला घेतलेला आहे मी. मस्तपैकी पातळ उभा लांब चिरलेला कांदा घ्यायचा, त्यामध्ये मीठ, मसाले, लाल तिखट, हळद, कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाकू शकता. आपल्याकडे जे घरामध्ये मसाले आहेत ना ते टाकून हा पराठा बनवायचा बरं का. एवढा छान लागतो ना, खूप मस्त लागतो आणि चवीला तर अप्रतिम लागतो. आणि हा पराठा दह्यासोबत खायचा आणि मस्त असं खरपूस छान असं खमंग भाजून घ्यायचं याला. आणि खूप भारी आणि जबरदस्त लागतो हा पराठा. एकदा नक्की बनवून बघा तुम्ही. तर प्रणीतला तर खूप जास्त आवडतो पराठा. मग काय मस्तपैकी ते टिफिन पॅक केलेला आहे त्याचा, आणि त्याला ना टोमॅटो केचपसोबत पराठा खायला खूप आवडतो. मग त्याचं टिफिन वगैरे पॅक करून घेतलं आणि प्रांजलला जायचं होतं त्याच्यासोबत त्याला सोडायला. मग काय ते निघाले होते जाण्यासाठी. तर 8:30ला सोडावं लागत असते त्याला शाळेत. मग मी त्याला बाय करून घरात आले. घरात आल्याच्या नंतर ही सगळी कामं आवरून घ्यायची होती मला. किचन ओट्यावर खूप जास्त राडा पडला होता आणि सगळे हे भांडे मी बाहेर घासण्यासाठी काढलेले आहेत. पटकन भांडे वगैरे बाहेर ठेवून आले. अजून किचन ओटा सगळा क्लीन करून घेतला. किचन ओटा ते सगळं साफ करून घेतले आणि दुपारची सगळी कामं वगैरे आवरून घेतली. मग नंतर काय आठवण आलं बसल्या बसल्या, खूप जास्त दिवस झाले इडली नाही बनवली. चला मग आज डाळ तांदूळ भिजत घालते. राशनचा तांदळाची ना खूप जास्त छान होते इडली, पण माझ्याकडे हे आपले बारीक तांदूळ आपण घरात वापरतो ना तेच तांदूळ होते. मग काय मी तेच भिजत घातलेले आहेत. आता मस्तपैकी ते डाळ तांदूळ छान धुवून घेतलेले आहे. यामध्ये थोडेसे मेथीदाणे पण टाकलेले आहेत. तर मस्तपैकी डाळ तांदूळ आणि मेथीदाणे छान इथे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत. मग इथे भिजत घातलेत. आणि इथे मी साईडला केक बेक करण्यासाठी ठेवला होता, जो की लेकरांना खूप आवडतो आणि प्रणीतला तर खूप आवडतो. फर्स्ट टाईम बनवला म्हणून थोडासा तुटला होता, पण चवीला खूप छान झाला होता आणि लेकरं तर खूप जास्त आवडीने खाल्लेत. आणि आम्ही पण हे केक ना चहासोबत एन्जॉय केला. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.